नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। पावसासंदर्भातली बातमी आहे, कारण मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुढच्या 3 ते 4 तासात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईकरांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबई वेधशाळेचे प्रमुख के.एस. होसाळीकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मुंबईकरांना घरातच राहण्याचं आवाहन सुद्धा वेधशाळेकडून करण्यात आलेलं आहे। आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे राज्यातल्या अनेक भागांमध्ये, विदर्भ असेल, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, सगळीकडेच परतीच्या पावसानं हाहाकार माजवलेला आहे। शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाले आणि या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज देण्यात आलेला, इशारा देण्यात आला आणि त्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडू शकतो। यामध्ये खास करून मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईकरांनी घरातच राहण्याचं आवाहन वेधशाळेकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे, कारण मुंबईमध्ये, त्याचबरोबर मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या चारही जिल्ह्यांमध्ये आपण बघितलं, ठाणे असेल, रायगड आणि रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यांमध्ये आणि मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे, पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आपण बघतोय मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसानं हाहाकार माजवलेला होता आणि यामध्ये पिकं जी आहेत ती जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे। हे कमी की काय, आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये पुढच्या 3 ते 4 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असा अंदाज वेधशाळेने दिलेला आहे। मुंबईकरांनी खास करून घरात राहून काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। यानंतर जळगावमधनं एक राजकीय बातमी येते। ग्लोबल रुग्णालयाच्या उद्घाटनाला एकनाथ खडसेंनी पाठ फिरवलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या रुग्णालयाचं उद्घाटन होणार होतं, मात्र खडसे यांनी या उद्घाटनाकडे पाठ फिरवली आहे। फडणवीस आणि खडसे एकाच मंचावर या कार्यक्रमाच्या निमित्तानं येणार होते। अखेर आयोजकांनी एकनाथ खडसे यांच्या नावाचे स्टिकर्स काढलेले आहेत। कार्यक्रमाच्या वेळी मात्र सोशल डिस्टन्सिंगचे 3:13 वाजल्याचं पाहायला मिळालं। मात्र एकनाथ खडसे यांनी पाठ फिरवली असली तरी कार्यक्रमाला खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थिती लावल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे एकंदरीतच एकनाथ खडसे यांचा पुढचं पाऊल काय असणार आहे याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झालेली आहे। एकनाथ खडसे भाजपला रामराम करणार आहेत अशा सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहेत। ते राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातामध्ये बांधणार, हे सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगताना पाहायला मिळते आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या रुग्णालयाच्या उद्घाटनाला एकनाथ खडसे येतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र एकनाथ खडसे यांनी या कार्यक्रमाला दांडी मारलेली आहे। खडसेंचा एक विषय आहे, सातत्याने त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी एक चर्चा आहे। बघा, नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत। आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी आमच्यासोबत राहिलं पाहिजे। नाथाभाऊंना राजकारण नीट समजतं। मला विश्वास आहे की ते योग्य निर्णय घेतील। हो, आज आपण इथे आलेले आहेत। नाथाभाऊची काय भेट झाली का, काय चर्चा वगैरे झाली? नाही, माझी आज कुठलीही चर्चा झाली नाही नाथाभाऊंशी, पण योग्य वेळी चर्चा देखील मी करेन आणि मला असं वाटतं की त्या संदर्भात मला पूर्ण विश्वास आहे की ते योग्य तो निर्णय घेतील। आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर विचारलेल्या प्रश्नाला कशा पद्धतीने उत्तर दिलेलं आहे। मात्र एकनाथ खडसे यांच्या मनात काय आहे हे पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल अशी सुद्धा चर्चा जिल्ह्यामध्ये रंगलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आमचा नेता आमचा अभिमान अशा प्रकारचे एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे। त्यामुळे खरंच आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, राष्ट्रवादीमध्ये जाणार का, या चर्चा आता रंगायला लागलेल्या आहेत। आणि याचंच एक उदाहरण जर आपल्याला पाहायला मिळालं तर एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणारे जे उद्घाटन होतं रुग्णालयाचं, या कार्यक्रमाला त्यांनी दांडी मारलेली आहे। आणि खरंच महाराष्ट्रामध्ये मागच्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आपल्यावर पक्षावर अन्याय झाला अशा प्रकारची प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यामुळे आता एकनाथ खडसे यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। थेट जाऊयात जळगावला, आपले प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्या सोबत आहेत। इम्तियाज, एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला दांडी मारली आहे, त्यामुळे खरंच पुढच्या काही दिवसांमध्ये एक वेगळं राजकीय समीकरण पाहायला मिळू शकेल का?
नक्की आपल्याला एक वेगळा हे दिसायला मिळेल, कारण की आज जे जामनेर तालुक्यामध्ये महाराष्ट्र ग्लोबल या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. इथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आले होते. या कार्यक्रमामध्ये एकनाथराव खडसे यांची अनुपस्थिती दिसून आलेली आहे. अगदी, आणि त्यामुळे आता एकनाथ खडसे पुढचा निर्णय काय घेतात हे बघावं लागणार आहे. धन्यवाद इम्तियाज, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं आणि या सगळ्यामध्ये एक मोठा वाद रंगलेला आहे. बघूया त्या संबंधीच्याच बातम्या. एकीकडे मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी राज्यामध्ये भाजपचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं. या पत्रातून त्यांनी राज्यपालांनी राज्यातल्या बंद असलेल्या मंदिरांवरून नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. राज्यात बार आणि रेस्टॉरंटना परवानगी दिली आहे, मात्र मंदिरं बंद का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आणि त्यांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा उत्तर दिलंय. माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख पत्रामध्ये केलेला आहे तो योग्य आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, तसंच ते कुणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही, असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलेलं आहे. आपण बघितलं की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. राज्यातल्या मंदिरं उघडण्यासंदर्भामध्ये ज्या पद्धतीनं राज्य सरकार भूमिका घेत आहे त्यावरून मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यामध्ये हिंदुत्वाकडून तुम्ही आता धर्मनिरपेक्षतेकडे गेलात का, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केलेला होता आणि त्यालाच आता मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. राज्यपालांनी जे इंग्लिश पत्र लिहिलेलं होतं त्याला मराठीमध्ये पत्र लिहून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये कंगना राणावतच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला आणि जी अभिनेत्री जी कंगना राणावत ही महाराष्ट्राला पीओके म्हणते, मुंबईला पीओके म्हणते, तिला तुमच्या घरामध्ये स्वागत दिलं जात आहे, त्यामुळे असलं माझं हिंदुत्व नाही. सेक्युलर नाहीत. राज्यपालांनी जी शपथ घेतली राज्यपाल म्हणून ती घटनेला स्मरूनच घेतली आहे, घटनेनुसारच घेतली आहे. सध्याचे राज्यपाल हे सुद्धा एका राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्याने मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तिथे काम करताना सेक्युलर शब्दाला किंवा सेक्युलर घटनेला धरूनच शपथ घेतली. राज्यपालांनी भारतीय घटनेला आव्हान दिलं असेल तर या देशाचे घटनात्मक प्रमुख माननीय राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांनी त्यात ताबडतोब दखल घेतलं पाहिजे आणि घटनेला आव्हान देणारे कोणी या देशामध्ये असतील तर त्या संदर्भात त्यांनी एक भूमिका घेणं गरजेचं आहे. समान न्यायाची अपेक्षा आम्ही राज्यपालाकडून करत नाही, कारण हे राज्य टिकू नये, हे राज्य अस्थिर व्हावं यासाठीच्या तारखा दिल्या जात आहेत. बरोबर, त्यासाठी कसा राजभवनाचा वापर केला जातो त्या मधल्या काळामध्ये आम्ही पाहिलं आहे. त्याच्यामुळे हे राज्य जे आहे अत्यंत मजबूत आणि स्थिर पायावरती आहे. असं आहे की राज्यपालांनी काय लिहिलं आहे माझ्या काही वाचनात आलेलं नाही, परंतु सेक्युलर असणं हा काही चुकीचा हा भाग नाही. आपली राज्यघटना सेक्युलर आहे. सर्व धर्मीय त्यांना न्याय देण्याची भूमिका या देशाची आहे. माननीय राज्यपाल महोदयांनी ज्या पद्धतीनं पत्र दिलेलं आहे आणि आपल्या धर्मनिरपेक्षता हा तर आपला स्थायी भाव आहे, आपल्या राज्यघटनेचा गाभा आहे, जे मूलभूत तत्व त्याचा तो भाग आहे. खरं म्हणजे त्याला त्यांनी हात घालायला नको होता. शेवटी इथं राजकारण करण्याची आवश्यकता नाही आहे. माननीय राज्यपाल महोदय हे गोव्याचे सुद्धा राज्यपाल आहेत. तिथे सुद्धा दारूची दुकानं सुरू आहेत आणि मंदिरं बंद आहेत. तिथे त्यांनी पत्र दिलं काय, हा खरा माझा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल आदरणीय भगतसिंग कोश्यारी यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये धार्मिक स्थळाचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचबरोबर हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करणारं ते पत्र आहे असं त्या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे.
खऱ्या अर्थानं ह्या देशाच्या घटनेमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की राज्यपाल पदी विराजमान झालेल्या व्यक्तीनं घटनेप्रमाणे चालावं. जात, प्रांत, धर्म ह्या गोष्टी बाजूला सारून त्या ठिकाणी त्यांनी काम करणं गरजेचं आहे. परंतु जी घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आहे आणि त्या घटनेचं आव्हान कुठेतरी झालेलं आहे असं वाटतं. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर उघडण्याबाबत काय भूमिका मांडलेली आहे बघूया. मंदिरं ही केवळ लोकांना बळ देणारी ठिकाण आहेत असं नाही, पण त्याच्यावर एक अर्थव्यवस्था देखील अवलंबून आहे. फुलं विकणारे, पूजेचं साहित्य विकणारे, त्या ठिकाणी लोक आल्यामुळे चहाची टपरीवाले, असे सगळे लोक जे आज पूर्णपणे बेरोजगार आहेत त्यांची देखील कुठेतरी आपल्याला त्यांचा विचार करावा लागेल. आज एक नया पैसा त्यांना सरकारच्या वतीनं देण्यात आला नाही, कुठली मदत देखील करण्यात आली नाही. आणि म्हणून आमचे अगदी स्पष्ट मत आहे की जर तुम्ही मंदिरालय सुरू करता तर मंदिरं बंद का. त्यामुळे मंदिरं ही सुरू झालीच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्याकरताच आज भारतीय जनता पक्षाने आंदोलन केलं आहे. तर राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतर भाजप नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे. बघूयात भाजपच्या नेत्यांनी काय म्हटलंय. मला वाटतं राज्यपाल हे घटनात्मक पालकत्व स्वीकारणारी व्यक्ती त्या ठिकाणी आहे आणि या राज्यात असं कधीच झालं नाही की राज्यपाल आणि मुख्यमंत्री हमरीतुमरीवर येणं. जर राज्यपालांनी एखादी भूमिका मांडली असेल तर त्या पत्रातले कंटेंट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही अहंकारानं आणि प्रतिष्ठेपोटी सरकार चालवणार असाल, भूमिका घेणार असाल, त्याला मला वाटतं निश्चितपणे राज्यातलं चित्र अत्यंत विस्कळीत आणि दुर्दैवी त्या ठिकाणी निर्माण होतंय. ही मुळात राज्यपालांना पत्राचं उत्तर लिहिण्याची काही भाषा असू शकत नाही. आता मुद्दा आहे की कोणाला पडलंय तुमचं हिंदुत्वाचं सर्टिफिकेट मागायचं. जी मूळ मागणी आहे की आमची मंदिरं, आमच्या मस्जिद, आमचे चर्चेस ओपन करून द्या. तुम्हाला जायचं नाही, आम्हाला जायचं ना बाबा. कारण तर सांगा. आतमध्ये काहीतरी असे साप आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, मग तो मंदिरात दर्शन घ्यायला घेणार, खाणार आहेत, काय करणार आहेत. कोरोना ना, मग कोरोनाचा प्रॉब्लेम तुम्हाला दारूच्या दुकानात येत नाही, बसमध्ये येत नाही, ट्रेनमध्ये येत नाही, विमानात येत नाही, इंडस्ट्रीमध्ये येत नाही. सगळं सुरू केलं ना बाबा तुम्ही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरेजी, तुम्हाला हिंदुत्वाचं प्रमाणपत्र घेण्याची वेळ आलेलीच आहे. याचं कारण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींच्या हिंदुत्वापासून तुम्ही केव्हाच प्रतारणा केली आहे. तुम्हाला हे नाकारता येणार नाही की ज्या वेळेला मुंबईवर आणि भारतावर हल्ला करणारा याकूब याला ज्या वेळेला फाशी झाली त्यावेळेला त्याच्या फाशीला विरोध करणारे त्यांना तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळात स्थान दिलंय आणि त्यामुळे तुमचं हिंदुत्व हे आता भेसळ झालंय. गव्हर्नरनी असं पत्र लिहिण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी डायरेक्टली लिहिलं असतं की केंद्र शासनाचा निर्णय आहे की तुम्ही असं ओपन करा आणि त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला हे पत्र लिहितोय. हे मला वाटतं उचित ठरलं असतं, पण त्याला उत्तरही अशा पद्धतीने दिलेलं आहे की ते मला वाटतं मुख्यमंत्री आणि गव्हर्नर या रिलेशनला फार शोभेल असं नाही आहे. आपण बघितलं पत्रांमधनं ज्या पद्धतीचा मजकूर वापरण्यात आला त्यावरून आता आरोप प्रत्यारोपाला सुरुवात झालेली आहे. शिवसेना भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं. या सगळ्याबद्दलचे अपडेट घेत राहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर शिर्डीमधनं एक ब्रेकिंग बातमी येते. साई मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आंदोलन सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नगरीमध्ये दाखल होते आणखी ते सगळे निघालेत अखेर साईबाबांचं मंदिर दर्शन करण्यासाठी. आपण बघतोय की सगळे जात आहेत. काय झाला बैठकीत निर्णय? आता बैठकीत निर्णय झाला की सरकारने कोणतंही सहकार्य केलं नाही, त्यामुळं आता सगळे साधू संत हे बाबांच्या चरणी जाऊन घरांना मांडणार आहे. शेवटी साकडं जे आहे ते साईबाबांनाच घालायचं. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र खरं तर शिर्डीच्या याच भूमीत मिळाला, पण याच भूमीत मिळाल्यानंतर सुद्धा अशी परिस्थिती आहे. महंत श्रद्धा आणि सबुरी संपली का? नाही, सबुरी आम्ही पाळतच आहोत आणि सबुरीच्याच माध्यमातून आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती केली आणि आमच्या संत मंडळांना या ठिकाणी शासनाने सोडावं ही विनंती केली, म्हणून आम्ही पुन्हा संयुक्तिक मार्गाने या ठिकाणी आलेलो आहोत. मुख्यमंत्री ऐकत नाही. संयुक्तिक मार्गाने तुम्ही आलात, पण आता शेवटी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न. आपण बघतो की रवीला विनंती करतो. रवी, शिर्डी संस्थानचं हे सगळं देवस्थान, प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी पोलिसांची आहे. पोलीस या ठिकाणी त्यांना रोखण्यासाठी तयार आहेत. खर तर मंदिर प्रवेश जो आहे तो
मंदिर प्रवेश या ठिकाणी सगळ्याला बंदी आहे आणि अशा परिस्थितीत आपण बघतो की हे सगळे आलेत. तुषार भोसले, काय सांगाल? पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, रोखला जात आहे. कितीही बंदोबस्त असू द्या, आम्ही संयमी लोक आहोत. कायद्याचं पालन करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. साधी चर्चा सुद्धा ठाकरे सरकार साधू संतांसोबत करू शकत नाही. 9 वाजेपासून उपोषणाला बसलेलं आहे. तुम्ही चर्चा करू शकत नाही, तुम्ही साधू संतांना आश्वासित करू शकत नाही. इतकं संवेदनाहीन सरकार आहे आणि म्हणून आता आमच्या भावना आम्ही साईबाबांच्या चरणी अर्पण करायला साईबाबांच्या चरणी आपल्या भावना अर्पण करण्यासाठी निघालेत. पण पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण बघतोय की या ठिकाणी आहे. साई मंदिराचं हे मुख्य प्रवेशद्वार जे आहे ते मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी रोखलंय आणि याच ठिकाणी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या सगळ्या साधू संत महंत या सगळ्यांना पोलिसांनी रोखलं आहे. नगर जिल्ह्यातलं शिर्डीचं हे साईबाबांचं देवस्थान ज्या ठिकाणी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र खरं तर जागर दिला तो आपल्या जीवन कालामध्ये सुद्धा साईबाबांनी दिलेला जर कोणता मंत्र असेल तर श्रद्धा आणि सबुरी. पण त्याच साईबाबांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करण्यासाठी म्हणून आक्रमक झालेले सगळे आंदोलक आले. पोलिसांनी सगळ्यांना या ठिकाणी रोखलं आणि यानंतर सबुरी कुठेतरी संपली. उद्धव सरकारच्या नावाने प्रचंड मोठे खडे फोडत सगळे आंदोलक या ठिकाणी पोहोचलेत. खरं तर कोरोना काळामध्ये प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून बऱ्याच गोष्टींच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. आपण बघतोय की हेच आहे ते साईबाबांचं देवस्थान जे आतमध्ये आपण दाखवतोय की या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जागोजागी पोलीस विभाग, स्टेट इंटेलिजन्स याबरोबर देवस्थानचे कर्मचारी या सगळ्यांची मोठी गर्दी आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चौकावर, प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक प्रवेशद्वारावर रोखण्याचा पुरेपूर बंदोबस्त आहे. अखेर या आंदोलकात आपण बघितलं की साई मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी आंदोलक आक्रमक झालेले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि कुणीही सकाळपासून आपल्या बरोबर चर्चा केली नाही या आंदोलकांचा सगळ्यात मोठा आरोप आहे. आता नेमकी काय परिस्थिती होते या सगळ्याचे अपडेट शिर्डीमधून घेत राहणार आहोत. तुर्तास बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.